बाजारात गाजर पाहिले तर सगळ्यात आधी लक्षात येते ते गाजराचा हलवा. एकदम दाणेदार आणि रूम टेम्परेचरमध्ये 2 ते 3 दिवस आरामात टिकेल असा गाजराचा हलवा. नमस्ते, मी स्वाती कुकिंग स्पेशालिटी या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. तर चला आजची रेसिपी पाहूया. इथे मी एका कढईमध्ये 1 चमचा तूप घेतलेला आहे. तर हे तूप फ्रीजमधलं होतं, त्यामुळे मी हे व्यवस्थित वितळून घेते. तर बघा, आता हे व्यवस्थित वितळलेलं आहे. आता मी त्यामध्ये खिसलेले गाजर घालत आहे आणि हे गाजर मी 2 कप घेतलेले आहे. तर आता हे आपण तुपामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि आपण हे 5 ते 10 मिनटं अशा पद्धतीने गाजर व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे तुपामध्ये, म्हणजे त्यामधले जे पाण्याचे प्रमाण आहे ते कमी होईल. तर बघा, अशा पद्धतीने आपण ते व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर त्याचे थोडेसे कलर बदललेले आहे आणि ते सुटसुटीत झालेलं आहे. आता हे व्यवस्थित भाजलेलं आहे आणि आता त्यामध्ये आपण ज्या कपने गाजराचा किस घेतलेला त्याच कपने आपण ह्यामध्ये दूध घेणार आहोत. तर बघा, ज्या कपने आपण गाजराचा किस घेतलेला त्याच कपने आपण 2 कप दूध घेत आहे. तर आता हे दूध असे सतत हलवत व्यवस्थित त्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. तर सतत असे हात फिरवत राहायचे, म्हणजे त्याच्यावरती शई येणार नाही. शई साठली तर दूध फुटल्यानंतर जसे कण राहत दिसतात तसे हलव्यामध्ये देखील कण दिसतात. तसे दिसू नये म्हणून आपण दुधामध्ये असे व्यवस्थित हात फिरवत ते दूध आटवून घ्यायचे आहे. आणि हे साखर घालण्याआधी आपण दूध व्यवस्थित आटवून घ्यायचे, कारण साखर घातले तर खूपच पातळ होते. तर त्यामुळे आपण हे व्यवस्थित अशा पद्धतीने दूध आटवून घ्यायचे आहे. आता इथे बघा, थोडेसे आटलेले आहे, अजून आपल्याला व्यवस्थित आटवून घ्यायचे आहे. हे मिश्रण घट्ट व्हायला पाहिजे. तर असे 2-2 मिनिटांनी आपण हे हात फिरवत राहिले तर कण राहणार नाही, त्याच्यावरती शई साठणार नाही. तर बघा, दूध व्यवस्थित आटलेलं आहे. आता आपण त्यामध्ये ज्या कपने आपण दूध किंवा हे गाजराचे खीस घेतलेले आहे त्याच कपने आपण 1 कप साखर घेणार आहोत. बघा, आता मी ह्यामध्ये साखर मिक्स करून घेणार आहे. आता जसे साखर विरघळेल तसे हे मिश्रण पातळ होईल. अशा पद्धतीने व्यवस्थित ते साखर त्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. आता बघा, जसे साखर विरघळेल तसे ते मिश्रण पातळ होत आहे. तर असे 1-2 मिनिट असे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि साखर विरघळल्यानंतर त्यामध्ये मी थोडेसे कलर घालत आहे. हे कलर पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला हवे असल्यास तुम्ही घालू शकता, नाही घातले तरी काही नाही, व्यवस्थित असा कलर येतो त्याला. तर हे कलर देखील ह्यामध्ये मी मिक्स करून घेतले. आता मी झाकण ठेवून 5 मिनिटं झाकून ठेवलेले आहेत. अजून हे थोडेसे पातळ आहे. मी आता मंद आचेवरती हे अशाच पद्धतीने व्यवस्थित फिरवून ते मिश्रण घट्ट करून घेणार आहे. तर जसजसे शिजेल तसतसे ते थोडेसे घट्ट होते. तर बघा, हे व्यवस्थित आता तयार झालेला आहे गाजराचा हलवा. आता आपण ह्याच्यामध्ये अजून काजू बदाम घातले नाही आहेत, त्याच्यासाठी आपण वेगळ्या कढईत थोडेसे तूप गरम करून घेऊन त्यामध्ये आपण ते काजू बदाम घालून फोडणी देणार आहोत. इथे मी 1 चमचा तूप घेतलेला आहे. तर आता त्यामध्ये काजू बदामाचे तुकडे करून घेतलेले आहेत. आता हे देखील तुपामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचे. तर अशा पद्धतीने तुपामध्ये भाजून घेतले तर मस्त असे चव येते. तर हे व्यवस्थित भाजून घेतलेले आहे. आता हे भाजल्यानंतर गरम असतानाच आपण ते जे गाजराचा हलवा आपण तयार करून घेतलेला आहे त्याच्यावरती आपण हे वतणार आहोत. आता हे देखील त्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. तर अशा पद्धतीने व्यवस्थित ते तुपामध्ये काजू बदाम भाजून घातले तर गाजराच्या हलव्याला वेगळीच अशी चव येते. आता मी यामध्ये वेलची घालत आहे
आता हे देखील मिक्स करून घ्यायचे आहे। मिक्स करून घेतल्यानंतर हे मी 2 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहे। आता बघा आपला हलवा परफेक्ट असा तयार झालेला आहे। आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा आणि धन्यवाद।